26 जानेवारी रोजी परमपूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव प्रजासत्ताक दिनी घ्यायला पाहिजे होतं गिरीश महाजनांनी, पण ते त्यांनी घेतलं नाही. त्याच्या उपरांत त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की मी माझ्या जामनेर मतदारसंघामध्ये परमपूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य असा पुतळा उभारलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा देखील पुतळा उभारलेला आहे. मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीमध्ये पूर्ण दिवस देतो, नाचतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करतो. तर मग मला या व्हिडिओच्या माध्यमातून गिरीश महाजन साहेब तुम्हाला सांगायचं आहे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 जानेवारी 1950 रोजी या भारत देशाला संविधान दिलं आणि या संविधानामुळं तुम्ही आज मंत्री आहात, आमदार आहात, पालकमंत्री आहात. संविधानामुळं आम्हाला वेळोवेळी तुम्हाला सांगण्याची गरज का पडते की हा देश संविधानावर चालतो, संविधानावर चालतो. हे सर्व देखील तुम्हाला माहीत असतानाही तुम्ही प्रजासत्ताक दिनी नाशिक येथे परमपूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जाणून बुजून तुम्ही नाही घेतलेलं आहे. हा सर्व प्रकार तुम्ही संघाच्या सावलीखाली वावरत आलेला आहात याचं समर्थन करत आहे. जर संघ तुम्हाला सांगत असेल शिव फुले शाहू आंबेडकर या विचारधारेला तुम्ही दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्हाला या देशामध्ये संघ नकोय. तुम्ही तुमच्या स्पष्टीकरणात म्हटले मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बांधला, मी पूर्ण दिवस त्यांच्या जयंतीमध्ये समाविष्ट असतो. मग एवढ्या महान प्रजासत्ताक दिनी ज्यांनी या देशाला संविधान दिलं त्यांचा खरा म्हटला तर गौरव प्रजासत्ताक दिनी व्हायला पाहिजे होता. एवढ्या मोठ्या माणसांचं नाव प्रजासत्ताक दिनी तुम्ही न घेतल्याचं कारण हे नेमकं या महाराष्ट्राला कळू शकलेलं नाहीये. तुम्ही तुमच्या स्पष्टीकरणात म्हणता मी भव्य दिव्य पुतळा बांधला, मी पूर्ण दिवस जयंतीमध्ये देतो. तर मग हीच तुमची शिकवण आहे का बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती? तुम्ही जाणून बुजून या नावाचा उल्लेख केलेला नाहीये. या सर्व गोष्टीचा मी निषेध करतो, कारण की काल सोशल मीडिया, टीव्ही चॅनल यांच्या माध्यमातून संपूर्ण भारत देशाला दाखवून दिलेलं आहे त्या वनरक्षक अधिकारी माधवी जाधव यांनी. खरंच त्या ताईला मी या व्हिडिओच्या माध्यमातून जय भीम आणि सल्यूट करतो, कारण की खरंच जनजागृती या समाजामध्ये होणं आणि जाणून बुजून शिव फुले शाहू आंबेडकर यांचं नाव जर तुम्ही दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर हा संघ आम्हाला या देशात नकोय. संघ जर तुम्हाला हे शिकवत असेल तर या संघ आम्हाला या देशात नकोय. या सर्व घटनेचा, या सर्व प्रकाराचा मी या व्हिडिओच्या माध्यमातून निषेध व्यक्त करतो. जय भीम, जय हिंद, जय संविधान.